बरोबर. तुम्ही सर्वांनी विचार करत असाल की डॉक्टर साहब आज योगा मॅटवर बसले आहे, समांतरता साधत आहे. यामागे काय कारण आहे? प्रत्येक कथेच्या प्रत्येक व्हिडिओ मागे एक कथा असते आणि या व्हिडिओ मागे ही एक कथा असते. तर आपण कथा सुरू करूया आणि जाणून घेऊ की हे आपल्यावर आणि बाहेर परिणाम कसे पॅलिसिसच्या उपचाराला मदत करू शकते. अनेक व्यावसायिक लोक येतात आणि अपेक्षा नसते की योग शिक्षक पॅलिसिसच्या उपचारासाठी येईल. जेव्हा योग शिक्षक आले तेव्हा समजले की त्यांनी योग खूप आधी सोडला होता. आता ते पुन्हा अशा तरुणांना स्वीकारू इच्छितात. योग शिक्षक आल्यावर आम्ही त्यांच्याशी बोललो आणि समजले की त्यांनी खूप पूर्वी योग सोडला होता. आता त्यांना पुन्हा अशा तरुणांना दत्तक घ्यायचे आहे. तो तरुणाला दत्तक घेण्याबाबत बोलत होता तेव्हा मी त्याला विचारले की तुला काय करायचे आहे? तूच मला सांगितलेस की मला ते जड करायचे आहे. तू ते कसे करणार? एक हात तर चालत नाही, त्याचे काम करत नाही. ताण नसताना तुम्ही कसे करणार? तर डॉक्टर साहब तुम्ही फक्त मला परवानगी द्या. बाकी आम्ही स्वतःला सांभाळू. मग तो पुढच्या महिन्यात आला. मी विचारले, भामरी झाली का? तो म्हणाला, ते चांगल्या पद्धतीने झाले नाही. त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने झाले नाही. भामरी एका हाताने किंवा दोन्ही हातात ताकद असलेल्या पेशंटसाठी कसे फायदेशीर ठरू शकते? सुरुवात करूया. चला तर मग भामरी करण्याची पद्धत समजून घेऊन सुरुवात करूया आणि ती योग्य प्रकारे कशी करायची. तुम्हाला तुमच्या अंगठ्याने तुमच्या कानाची छिद्रे बंद करावी लागतील आणि तुमची सर्व बोटे तुमच्या चेहऱ्यावर पसरवावी लागतील. सासंद जेव्हा तुम्ही आवाज काढता तेव्हा खरं तर तुम्हाला तुमच्या बोटांमधून खूप व्हायब्रेशन जाणवते, जे अगदी तुमच्या संपूर्ण मेंदूत पसरायला लागते. आता जे लोकांचे हात चांगले काम करत आहे, थोडीफार कमकुवतता आहे, ते पूर्ण करणार आहेत. जास्तीत जास्त जे लोक लकवी किंवा पॅलिसिसचे पेशंट आहे, त्यांच्यात बहुतेक वेळा एक हात काम करतो, हंग हंग, दुसरा हात काम करत नाही. जो तुमचा हात काम करत आहे, त्याचा वापर करून तुम्ही एक काम थांबवणार आहात, ता थांबवणार. मी तुम्हाला समजावतो. तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे की जेव्हा माझ्या उजव्या बाजूला क्लॉट येतो तेव्हा माझा डावा बाजू बंद होतो. यानी माझा उजव्या बाजूचा हात चांगला आहे. कुठली आहे डोक्यात व्हायब्रेशन जाते. व्हायब्रेशनला मेंदूत पाठवल्याने क्लॉट बाहेर येईल का? कोणतीही रिसर्च नाही की भामरी करण्याने क्लॉट विरघळतो किंवा मानसिक स्थितीत बदल होतो. आता प्रश्न आहे की या व्हायब्रेशनला मेंदूत पाठवल्याने माझा क्लॉट बाहेर येईल का? तर अशी कोणतीही रिसर्च झालेली नाही ज्यात हे सांगितले गेले आहे. भामरी करताना गहरी लांब श्वास घेतो, ज्यामुळे ऑक्सिजन मेंदूत जाऊन पेशींच्या पुनरुज्जीवनात मदत होते. न्यूरोप्लास्टिसिटीमुळे पॅरालिसिसचा पेशंट पुनर्प्राप्ती करू शकतो आणि जेव्हा ही ऑक्सिजन तुमच्या मेंदूत जाते, सर्क्युलेट होते, तेव्हा तुमच्या मेंदूच्या पेशींच्या पुनरुज्जीवनात मदत होते. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये न्यूरोप्लास्टिसिटीबद्दल बोलत आलो आहे की न्यूरोप्लास्टिसिटीच एकटा असा मार्ग आहे ज्याद्वारे एक पॅरालिसिसचा पेशंट स्वतःमध्ये पुनर्प्राप्ती करू शकतो. आता न्यूरोप्लास्टिसिटी आपोआप होणार नाही. त्यासाठी काही मान्यता आवश्यक आहे, आहे ना? ते जेवण आहे, व्यायाम आहे किंवा तुमच्या उच्च ऑक्सिजन स्तराची तुमची व्यायाम, हे तिन्ही मिळून पेशंटला पुनर्प्राप्ती करण्यात मदत करतात. जर भामरी कोणत्याही पॅलिसिसच्या पेशंटला फायदा नाही करत तर नुकसानही करत नाही, तर जितकेही पेशंट आहेत सासूशी संबंधित असलेल्या वाड्यांचे, मी चाहता की काही महिने, काही दिवस नाही, काही आठवडे नाही, काही महिने, जितकी तुमची क्षमता आहे त्या क्षमतेनुसार तुम्ही दररोज काम करा. जर तुम्ही एक काम थांबवू शकता असाल तर एक काम थांबवा. जर तुम्ही दुसऱ्या हाताने मुठ्ठी करून दुसरे काम थांबवले तरीही काम चालेल. या प्रकारे तुम्हाला व्हायब्रेशन चांगलीच जाणवेल. तुम्हाला पूर्ण बोट चेहऱ्यावर पसरवण्याची गरज नाही. तुम्ही एक हाताने केलं की दुसरा हात तुमच्यावर उचलला जातो, कानापर्यंत येतो. मग कान बंद केला की बोटं उघडतात, पूर्ण उघडतात. हात चालल्यास ताण नको. शक्य तेवढं करा. थेरपी, आहार, औषधं हे छोटे बदल फरक करतात. सर्व गोष्टी एकत्र केल्यास आराम मिळतो. ऑक्युपेशन थेरपी जेव्हा आपण आपल्या व्यवसायाची काळजी घेतो
जेव्हा आपण आपल्या आहाराची योग्य काळजी घेतो, जेव्हा आपण शहराला प्रोत्साहन देण्यासाठी औषधं घेतो, जेव्हा आपण या छोट्या गोष्टी करतो जे आपण आपल्या जीवनात बदल घडवून आणू शकतो, तेव्हा आपले परिणाम जलद होतात. आता ते किती लवकर येतात? मी चाहता की तुम्ही पेशंटशी भेटून